राज्यामध्ये सध्या भोंदू अशोक खरात हे प्रकरण प्रचंड गाजत आहे. भोंदू खरातचे दररोज नवनवीन कारनामे समोर येतात आणि या सगळ्या काळामध्ये त्यानं ज्या महिलांना कशा पद्धतीनं फसवलेलं आहे, त्यांच्यावर कसे अत्याचार केलेले आहेत, या बाबी वेगवेगळ्या माध्यमातून मंडळी समोर येतात. काही पीडित महिला नेमका त्या कशासाठी जात होत्या, कशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी चालायचं, या सगळ्या काळामध्ये सोशल मीडियावरती बऱ्याचशा महिला व्यक्त झाल्यात. अनेक महिलांवरती प्रश्न देखील उपस्थित केले गेलेत. मात्र महिला आता न घाबरत पुढे आल्यात. पुढारी न्यूज यांच्या सौजन्याने एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत. घरात असणारी आर्थिक परिस्थिती आणि आरोग्याच्या प्रॉब्लेम्समुळे आम्ही तिथपर्यंत गेलो होतो. त्यात आर्थिक परिस्थितीमुळे अनेक अशा ज्या गोष्टींमुळे घरात वाद वाढतात, तर त्या वादामुळे की ह्या सगळ्या गोष्टीतून शांतता व्हावी आणि घर संसार सुरळीत चालावा, याच्यासाठी मला कानपूर, सांगली आणि निफाडसारख्या ठिकाणी घेऊन जाण्यात आलं. आणि तिथे गेल्यानंतर अनेक प्रकारचे प्रयोग केले. मग ते मोरपिसं फिरवणं असो किंवा मग अंगारे धुपारे, ह्या सगळ्या गोष्टींनी अग्निकुंड पेटवणं, की ज्या सगळ्या गोष्टींनी की तुमच्या घरात शांतता लागेल. भोंदूबाबाची टॅक्ट अशी असते की त्यांना तर असे कुठल्या ना कुठल्या प्रकारचे कस्टमर पाहिजेच असतात की जेणेकरून त्यात किती सत्य आणि असत्य आहे, पण ते ज्या पद्धतीने समजावून सांगतात किंवा ज्या पद्धतीने त्यांना संमोहित करतात की एक गोष्ट अशी करा, म्हणजे असे डायरेक्टली कुठल्याही प्रकारचं अटॅक होत नाही, तर एक एक स्टेप्सने पहिले ते दर्शन होता, दर्शन घेतलं जातं. त्याच्यानंतर मग तुमचा जो जादूटोणा असतो, ब्लॅक मॅजिक काढणं, तिथे एक प्रकारचे होतं. मग अग्निकुंड पेटवणं, की ह्या सगळ्या गोष्टीतून मग असे वेगवेगळे प्रकारचे प्रयोग करून मग त्याच्यातून मग तुमच्या घरात जी काही विवंचना असते, त्यांना तर आपल्या घराची पार्श्वभूमी तर आपणच सांगत असतो की असे प्रॉब्लेम्स आहे, मग त्या पद्धतीने हे असं केलं, अशा गोष्टी घडतायत ना, मग तुम्ही असं करा, मग त्या गोष्टींनी तुमच्या घरात शांतता लागेल. आणि या सगळ्या गोष्टी भोंदू बाबापर्यंत कुणी जातं किंवा गेलेलं आहे त्याला कारण घरातल्या असणाऱ्या समस्या ह्याच असतात. वारंवार तेच वाक्य बोलते की मनावरती एवढे अत्याचार झालेले असताना कुठल्याही स्त्रीला शरीराची गरज नसते, कारण की तिला समजून घेऊन त्या गोष्टीतून मार्ग काढायचा असतो. मग अनेक अशा स्त्रिया आहे की ज्या स्वतःच्या संसारासाठी अगदी धुणं भांडे करून मार्ग काढून जगताय. मग कशासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतोय? 2 वेळचं खाण्यासाठी, 2 वेळचं जीवन जगण्यासाठी आपण जर भोंदूगिरीकडे जाऊन जर आपण आपलं शीलच जर गहाण ठेवून येतोय, तर ते जगण्याला अर्थ काय? असं जगणं म्हणजे जगणं नाहीच आहे ना. त्यापेक्षा स्वाभिमानाने जगा. अनेक अशा संघटना तुम्हाला मदतच करायला उभ्या आहेत. फक्त तुम्ही त्या सगळ्या गोष्टींना समोर येऊन आणि प्रयत्न करून तुम्ही उभे राहा. तुम्हाला अनेक असे मार्ग निघतील आणि या गोष्टीतून भोंदूगिरीचा पूर्णपणे नायनाट होईल. त्याला कारणीभूत म्हणजे कुठेतरी ते तिच्याच आजूबाजूला असणारं, तिच्याच रक्ताचं किंवा तिच्याच नात्याचं वलय आणि तिची झालेली फसवणूक सांगून ती काय सांगणार? माझं लैंगिक शोषण झालं हे सांगणार? नाही सांगू शकत. की शेवटी येतं कुठे? ह्या सगळ्या गोष्टींचा सार येतो तो फक्त लैंगिकतेकडे. मग ती लैंगिकता म्हणजे मग कुठेतरी एक होईल ना, की मग तुला कळत नव्हतं का, तुला समजत नव्हतं का ह्या सगळ्या गोष्टीत असताना? पण तिथे जे काही वातावरण निर्माण झालेलं असेल किंवा ज्या गोष्टींनी ती फसल्या गेली असेल, तिला कुठलं तरी औषध देऊन म्हणा किंवा कुठलं तरी ते बेशुद्ध हे करून ज्याच्याने त्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या गोष्टीचे व्हिडिओ त्यांच्याकडे तयार असतील, म्हणूनच ती त्या गोष्टींना घाबरते आणि पुढे येत नाही. म्हणजे मी पण तिथपर्यंत गेली, त्याला कारण एवढंच होतं की ज्यावेळेस परिवार किंवा समाज सांगतोय तर चला ही गोष्ट आपण करू किंवा करून बघू, जेणेकरून शांतता लागेल, जेणेकरून सगळं सुरळीत होईल. म्हणजे सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण केलं तर त्या सगळ्या गोष्टींचे वाद वाढणार नाही, म्हणून तिथपर्यंत गेली. पण जेव्हा मला या गोष्टींची हळूहळू ज्यावेळेस मी एक स्टेप्स पार केल्या, ज्यावेळेस मला जाणीव झाली की हे आता डायरेक्टली कुठेतरी चुकीच्या मार्गाकडे जाणार आहे. प्रत्येक स्त्रीला, समाजातल्या प्रत्येक स्त्रीला तो सेन्स असतो. तुम्ही तुमची ती बाजू ओळखली गेली पाहिजे की आता याच्यानंतर तुमच्याकडे ज्यावेळेस ते तुमच्याशी बोलतात, ते बोलण्याची ज्यावेळेस पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये संवाद होतो, त्या पुरुषाच्या डोळ्यामध्ये तुम्हाला काय हे ते प्रत्येक स्त्रीला ओळखता येतं की त्याला काय सांगायचंय, तो कुठल्या पद्धतीने तुम्हाला संमोहित करतो म्हणजे काय, असं काय वेगळं काही जादूटोणा किंवा मग तू छूमंत्र मंत्र वगैरे म्हणून कुणी संमोहित होत नाही. तर त्याला काय इच्छा आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की त्याच्यानंतर काय घडेल. त्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला अगोदरच त्या गोष्टींचे पडसाद पडल्यानंतर ती गोष्ट थांबवता आली पाहिजे. आणि ती थांबवण्यासाठी तुम्हाला काय प्रयत्न करायचे किंवा ती थांबवता जर तुम्हाला स्वतःला जर करणं शक्य नसेल
तर आज समाजामध्ये अनेक अशा संघटना आहेत, जशी अनिशसारखी संघटना आहे की जी तुम्हाला मदत करायला तयार आहे, कुठल्याही प्रकारचं काही हे नाही करता, ज्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही कार्यकर्ते आहे. तुम्ही त्यांना सांगा ज्या पद्धतीने तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला या सगळ्या गोष्टीतून भोंदूगिरीतून मुक्तता करता येईल. तर मंडळी, या ताई म्हणतात की घरात असणारी आर्थिक परिस्थिती आणि आरोग्याची प्रॉब्लेम्स हे आम्हाला होते, त्यामुळे आम्ही तिथपर्यंत गेलो होतो. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक अशा ज्या गोष्टी घरात वाद होतात किंवा वादामुळे या सगळ्या गोष्टी शांत व्हाव्या आणि त्यासाठी घरसंसार सुरळीत चालावा यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो असं त्यांनी सांगितलं. तिथे गेल्यानंतर अनेक प्रयोग त्या ठिकाणी झाले. मोरपिसं फिरवणं असो किंवा अंगारे धुपारे असो, या सगळ्या गोष्टींना आणि अग्निकुंड वगैरे पेटवून या अशा गोष्टी त्या घरात केल्या जात होत्या. भोंदूबाबाची अशा गोष्टी करण्यामध्ये मोठी तुमच्यावरती कुठला तरी प्रॉब्लेम आहे, ब्लॅक मॅजिक आहे आणि ते काढावं लागेल आणि त्या प्रकारे तिथे मग अग्निकुंड वगैरे पेटवलं जायचं, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जायचे आणि तुमच्या घरात काहीतरी विवंचना आहे, तुमच्या घरात तुम्हाला शांती मिळत नाही आहे, घराची पार्श्वभूमी काही प्रकारे आपण सांगतो, प्रॉब्लेम आहेत तसे काही प्रॉब्लेम आपण त्यांना सांगतो आणि मग ते त्याच प्रॉब्लेमला आपल्याला सोल्युशन देताना काहीतरी नवीन गोष्टी करायला सांगतात असं या ताईंचं म्हणणं आहे. घरातला असणारी समस्या ती त्या ठिकाणी स्त्रिया त्यांच्यासमोर मांडतात, पण त्यांच्यावरती घडलेल्या गोष्टी त्या कधीच मग नंतर पुढे येत नाही. ती तिच्या परिवारात त्या सगळ्या गोष्टींना घेऊन जाते आणि परिवाराला कुठेतरी भीती वाटत असते. तर आता जावं तर कुठे जावं, त्यांच्याकडे काही प्रूफ्स असतील किंवा त्या स्त्रीचा त्या परिवाराची इज्जत जाईल, त्यामुळे ते सगळे लोक बऱ्याचदा घाबरून जातात आणि ते सगळे लोक या सगळ्या कारणांमुळे समोर येत नाही. त्यामुळे आता आपण न घाबरता आपल्यावर घडलेल्या गोष्टी, आपल्यावर झालेला अन्याय हा सर्वांच्या समोर आणला पाहिजे असं या ताईंचं म्हणणं आहे. तर मंडळी, या सगळ्या प्रकरणामध्ये हे जे भोंदू बाबा जे आहेत हे कशा पद्धतीनं स्त्रियांचं लैंगिक शोषण करतात किंवा लैंगिक शोषण होऊ नये या सगळ्या गोष्टींसाठी स्त्रियांनी जागरूक राहणं अतिशय गरजेचं असल्याचं या ताईंचं म्हणणं आहे. तर त्या पुढे म्हणतात की आजकाल एवढी टेक्नॉलॉजी वाढलेली आहे की त्या व्यक्ती कशा पद्धतीनं अडकून जातात आणि मग अडकल्यानंतर त्या व्यक्त होत नाहीत. म्हणजे मग कुठेतरी ते कारण घरातल्या काही समस्या असतील किंवा घरामध्ये घराची इज्जत जाऊ नये यामुळे बऱ्याचशा महिला या व्यक्त होत नाहीत असं या ताईंचं म्हणणं आहे. या सगळ्या गोष्टी बाहेर आल्यामुळे आपल्या घराची नाहक बदनामी होईल, आपल्याला समाजात छेतू होईल, या सगळ्या भीतीपोटी बऱ्याचशा महिला या बोलतं होत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या कायम हेच सांगत आहेत की जे झालेले अत्याचार आहेत ते कुठल्याही स्त्रीला त्या अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी त्या सगळ्या घडलेल्या प्रकाराची वाच्यता किंवा तो प्रकार हा समोर आणणं अतिशय गरजेचं असल्याचं त्यांचं मत आहे. तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाचं काही तांत्रिक विश्लेषण या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करू. तर याचा मुख्य विषय काय मंडळी, हे संपूर्ण संभाषण जे आहे आणि या संभाषणाचा केंद्रबिंदू जर का आपण पाहिला तर तो भोंदूगिरी आहे. महिलांचं शोषण आणि भोंदूगिरी, फेक बाबाज असं हे सगळं प्रकरण आहे. अंधश्रद्धा, वैयक्तिक अडचणी, शोषणासाठी पोषक असं वातावरण आणि महिलांना टार्गेट करून मानसिक, आर्थिक आणि लैंगिक त्यांचं शोषण करणं हा सगळं काम या ठिकाणी केलं जातं. समस्या का वाढते तर वैयक्तिक अडचणी, आर्थिक संकट, आरोग्य समस्या, कौटुंबिक वाद, अशा वेळी लोक शॉर्टकट हा शोधण्याचा नेहमी प्रयत्न करतात. अंधश्रद्धा आणि भीती, तसेच जादूटोणा, काळी जादू, दोष काढणं, हे केलं नाही तर वाईट होईल अशी भीती दाखवणं, सामाजिक दबाव, लोक काय म्हणतील, अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहे आणि कुटुंबियांचा देखील यामध्ये काही प्रमाणात आग्रह पाहायला मिळाला. महिला स्वतःहून नाही तर दबावामुळे देखील बऱ्याचदा अशा ठिकाणी जातात असं त्यांचं म्हणणं आहे. भोंदूबाबांची स्ट्रॅटर्जी आणि त्यांचं मॅनिप्युलेटेशन हे खूप वेगळ्या पद्धतीनं समोर येतं. पीडित महिलेने अतिशय स्पष्ट सांगितलंय की
एंट्री पॉईंट किंवा विश्वास निर्माण होणं, ट्रस्ट बिल्डिंग अशा समस्या जाणून घेणं, त्यावर छोटे छोटे उपाय करून देणं, मोठ्या गोष्टींमधनं प्रायोगिक काही गोष्टी घडवून आणणं, त्याचबरोबर हा मानसशास्त्रीय खेळ देखील असल्याचं समोर येतं. तुमच्या समस्यांवर आधारित उपाय ते हळूहळू द्यायला लागतात. त्यानंतर तुमच्यावर काहीतरी वाईट संकट आहे असं हे कायम पटवून देण्यात येतं आणि हे पूर्ण करणे या शोषणाचीच ही पद्धत असल्याचं आपण म्हणू शकतो. मानसिक भीती निर्माण करणं, आर्थिक पूजा विधी उपाय यांच्या नावाखाली पैसे उकळणं, उपचार किंवा विशेष विधीच्या नावाखाली शोषण, ब्लॅकमेलिंग अशा घटना घडवून आणणं असं या बाबांचं, या भोंदू लोकांचं पहिलं कर्तव्य असतं. तर या सगळ्यांमध्ये महिला बोलत का नाहीत, का शांत राहतात? तर या ताईंनी सांगितलेलं आहे की बदनामीची भीती यामध्ये सगळ्यात मोठी असते, कुटुंबाची प्रतिष्ठाही पणाला लागलेली असते, तसेच व्हिडिओज फोटोज हे काही यांच्याकडे असल्यामुळे ब्लॅकमेलिंगचा देखील प्रकार होतो, स्वतःवर दोष येईल याची देखील भीती असते आणि हा मोठा अडथळा देखील या ठिकाणी निर्माण होतो. आत्मविश्वास पूर्णपणे तुटून जातो, मानसिकता खराब होऊन जाते, समाजावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, कुटुंबातूनही ही व्यक्ती दूर निघून जाते, कुटुंबातूनही या व्यक्तीला दूर केलं जातं. तर या ताईंचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा समोर येतो की प्रत्येक स्त्रीला एक स्पेशल असा सेन्स असतो. चुकीची जाणीव होते पण त्या क्षणी निर्णय मात्र घ्यावा लागतो. हा सेल्फ अवेअरनेसचा देखील प्रकार असल्याचं त्यांचं स्पष्ट असं मत आहे. तर उपाय काय? तर जागरूकता झाली पाहिजे, अंधश्रद्धा कमी करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा समित्यांच्या मार्फत, अशा समित्यांकडनं ह्या सगळ्या गोष्टींवरती आवाज उठवणं अतिशय महत्त्वाचं आहे. महिलांनी पुढं येणं अतिशय गरजेचं आहे. मी काही एकटी नाही आहे ही भावना निर्माण करणं देखील अतिशय महत्त्वाचं असल्याचं त्या सांगतात. सामाजिक संस्था, कायदेशीर मदत, महिलांना हेल्पलाईन, कुटुंबाची भूमिका आणि अंधश्रद्धेपेक्षा तर्कांवरती विश्वास हा ठेवला पाहिजे. महिलांवरती दबाव हा टाकला नाही पाहिजे. समाजासाठी एक मोठा संदेश देखील या ठिकाणी मंडळी. भोंदूगिरी फक्त अंधश्रद्धा नाही तर ती एक ऑर्गनाइज्ड सिस्टीम आहे. यामध्ये गरीब, अडचणीत असलेले लोक, महिलांवरती विशेष असं फोकस केलं जातं. तर ही घटना आपल्याला 3 मोठे धडे देऊन जाते: अंधविश्वास, धोका, मौन आणि शोषणाला बळ देणं. त्यामध्ये जागरूकता, धैर्य आणि बदल घडवून आणणं हे आपल्या हातात आहे. तर आपल्यासाठी एक महत्त्वाचा विषय काय? तर हा विषय अतिशय गंभीर असा विषय सध्या समोर येतो. या सगळ्या प्रकारामध्ये महिलांनी व्यक्त होणं हे अतिशय महत्त्वाचं असल्याचं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तर पुढारी न्यूज यांच्या सौजन्याने हा व्हिडिओचा भाग आम्ही तुम्हाला दाखवला आहे आणि अंधश्रद्धा आणि या अंधश्रद्धांवरती कशा पद्धतीनं आपण प्रहार केला पाहिजे यासाठीचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा असेल तर पुढारी न्यूज या चॅनलवर जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर देखील जरूर करू शकता. धन्यवाद.